दी एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखले जाणारे शिखर म्हणजेच कळसूबाई. आणि या कळसूबाईच्या शिखरावरचा विहंगमय असं दृश्य म्हणजे सकाळचा नजारा. आणि हाच सकाळचा मनमोहक देखावा बघण्यासाठी आम्ही निघालो आहोत नाईट ट्रेकला. आणि त्यात निरभ्र अशी रात्र, मध्येच कुठे घुबडाचा चित्कार तर रातकिड्यांचा आवाज. रस्ता अनोळखी असला तरी बॅटरीच्या प्रकाशाची साथ सोबती राहा. अर्ध्यावर पोहोचल्यावर प्रकाशही अंधुक व्हावा असा धुक्यांचा पहाड. मध्येच कुठे विंचू बघायला मिळत होते. मित्रांनो, 2-2.5 तास चालवणे घाम नाही तर दवाने भिजलो होतो. अखेर रात्री 2 वाजता सुरू केलेला प्रवास 4:45ला थांबला आणि आनंदाला पारावर उरला नाही, कारण आम्ही पोहोचलो होतो टॉप ऑफ द कळसूबाई. वाव! अगदी लो बजेट मध्ये पोहोचल्याचे फील झाले होते. सगळीकडे फक्त धुकं धुकं धुकं. कळसूबाईचं दर्शन घेतलं आणि सभोवताली बघितलं तर काय, सगळीकडे अजूनही धुकंच होतं. सूर्योदयाची वेळ झाली होती, पण सूर्योदय होण्याचं काही नाव घेत नव्हतं. बघा मित्रांनो, सगळीकडे फक्त धुकं धुकं आणि धुकंच. आज ढगाळ वातावरणामुळे शिखरावर सूर्योदय झालाच नाही. 1.5 तास वाट बघितली, परंतु शेवटी नशिबात सूर्योदय नसावा. आज कळसूबाई फक्त धुक्याची शाल पांघरली असल्यानं साधारण 9 पर्यंत धुकं ओसरण्याचं नाव घेत आहे. म्हणून आम्ही पुन्हा येऊन बघण्याचा निर्धार करून कळसूबाईला नमन करून माघारी फिरण्याचा बेत केला. चिनातून खाली आम्ही देश चालवत आणि अविस्मरणीय समारंभ साजरा केला. सगळे कुटुंब खूप खुश दिसत आहेत आणि पुन्हा येण्याचा निर्धारही करत आहे. आणि योगायोग तर बघा, अजून 10 दिवसांनी आमचा टीम मेंबर विशाल म्हणजे माझा भाचा पुन्हा येतो नाईट ट्रेकसाठी. आणि नाईट ट्रेकमध्ये सुरुवातीलाच जो आपण व्हिडिओ बघितला, हा त्याने अगदी सुंदर असा सकाळचा देखावा त्याने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला. आमच्यासाठी एक प्राऊड ऑफ मोमेंट होती, की आम्हाला जे बघता आलं नाही, तो विशालने बघून सूर्योदयाचा व्ह्यू बघितला. थँक यू सो मच विशाल, की तुझ्यामुळे आमची नाईट ट्रेकची यशस्वीता पूर्ण झाली.